8 जून 2025 रोजीच्या बच्चू कडू यांच्या आमरण उपोषणाच्या दरम्यान शासनातर्फे देण्यात आलेल्या आश्वासनाच्या अनुषंगाने 2 जुलै रोजी मुंबई येथे बच्चू कडू यांच्या मागण्यांशी संबंधित विविध विभागांच्या मंत्र्यांशी 2 जुलैच्या सायंकाळी बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे, ज्यामध्ये माननीय पणन मंत्री यांच्याशी पणन विभागाशी संबंधित कांद्याचे दर स्थिर राहावे त्यासाठी 40 रुपये प्रति किलो बाजारभाव होईपर्यंत निर्यातबंदीचा निर्णय करू नये, निर्यातबंदीच्या निर्णयानंतर बाजारभाव कोसळताच त्यावेळेस बाजारभाव सावरण्यासाठी नाफेड व NCCF सारख्या संस्थांनी थेट शेतकऱ्यांचा कांदा बाजार समितीतून खुल्या लिलावात खरेदी केला पाहिजे, या संदर्भात सायंकाळी 4 वाजता विधान भवन मुंबई येथे चर्चा होणार आहे। त्याचबरोबर सायंकाळी 4:30 वाजता मत्स्य व्यवसाय मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बच्चू कडू यांची मच्छीमार यांच्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करून त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी चर्चा होणार आहे। यानंतर सायंकाळी 5 वाजता रोजगार हमी योजनेचे मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन या ठिकाणी बच्चू कडू यांची पेरणी ते कापणीपर्यंत मजुरीची सर्व कामे MREGS मध्ये घेण्यात यावी, तसेच फळपिकांना 3.5 रेपो लावून दुग्ध व्यवसाय सुद्धा MREGS ला जोडण्यात यावा। हे जर होत नसेल तर तेलंगणाच्या धर्तीवर एकरी 10,000 मदत किंवा भावाचा चढउतार निधी देण्यात यावा, तसेच मनरेगामधील मजुरी 312 वरून रुपये 500 करण्यात यावी, या संदर्भात चर्चा होणार आहे। तदनंतर सायंकाळी 5:30 वाजता कृषी मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली शेतकऱ्यांप्रमाणे शेतमजुरांचा अपघाती मृत्यू झाल्यास आर्थिक सहाय्य देण्यात यावे, तसेच शेतमजुरांकरिता स्वतंत्र मंडळ स्थापन करण्यात यावे। याचबरोबर कर्जमाफीचा मुद्दा आणि ज्याप्रमाणे रासायनिक खताला अनुदान देण्यात येते त्याचप्रमाणे शेणखताला सेंद्रिय खताला अनुदान देण्यात यावे, हा विषय चर्चेमध्ये घेतला जाईल। यानंतर सायंकाळी 6 वाजता ग्रामविकास मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीमध्ये शहराप्रमाणे ग्रामीण भागातील घरकुलांकरिता समान निकष लावून किमान रुपये 5 लाख अनुदान घरकुल लाभार्थ्यांना देण्यात यावे, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतनाबाबत असलेली वसुलीची अट रद्द करण्यात यावी, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंधात सुधारणा करण्यात यावी, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांप्रमाणेच वेतन श्रेणी मंजूर करण्यात यावी, याबद्दल बच्चू कडू चर्चा करतील। यानंतर सायंकाळी 6:30 वाजता सहकार मंत्र्यांसोबत शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, तसेच शेतमालांना MSP हमीभावावर 20% अनुदान देण्यात यावं। सन 2025-26 या वर्षासाठी ऊस पिकाला प्रतिटन 4300 रुपये दर 9% रिकव्हरी बेस रेट धरून मिळावा, तसेच पुढील 1% रिकव्हरीसाठी 450 रुपये FRP दर मिळावा, या संदर्भात चर्चा केली जाणार आहे। आणि सायंकाळी 7 वाजता दिव्यांग कल्याण मंत्री यांच्याशी दिव्यांग व विधवा महिलांना रुपये 6,000 मानधन देण्यात यावे, मेंढपाळांसाठी स्वतंत्र धोरण तयार करून त्यांचे प्रश्न मार्गी लावावे, दुधातील भेसळ रोखण्यात यावी, तसेच गायींच्या दुधासाठी बेस रेट 50 रुपये प्रति लिटर व म्हशीच्या दुधासाठी रेट 60 रुपये प्रति लिटर मिळावा, या संदर्भात बैठकीत बच्चू कडू चर्चा करणार आहेत।